श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पितृपक्षाचा पंधरवडा संपत आलेला आहे आणि उद्या सर्व पितृ अमावस्या आहे. तर सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध कसे करावे, काय केल्याने तुमचे पूर्वज प्रसन्न होतील, हे आपण या व्हिडिओतून आज जाणून घेणार आहोत. तर चतुर्थ मासातील पितृपक्षांचा काळ सुरू आहे. पितृपक्षाची सांगता होत असून 2 ऑक्टोबर 2024 सर्व पितृ अमावस्या उद्या आहे. वर्षभरात येणाऱ्या अमावस्यांमध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. शिवाय यंदा सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहण आहे, त्यामुळे या सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व अधिक वाढले आहे. प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराण काळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व अनेक धर्मग्रंथातून लिहून ठेवल्याचेही सांगितले जाते. सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करून पितरांना तृप्त करावे. असे केल्याने पूर्वज समाधानाने पितृलोकात जातात अशी मान्यता आहे. तिथीवर कुळातील सर्व पितरांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते. वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथींवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास या तिथीवर सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे. पितृपक्षात जर सूतक पडले असेल तर मृत व्यक्तीची तिथी जर सूतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो. जर मृत व्यक्तीची तिथी सूतक आलेल्या दिवसात आल्यास सर्व पितृ अमावस्येला विधी करू शकतो. यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई वडील यापैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही, पुढील वर्षी करू शकतो. तर ही तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.